नमस्कार. गेल्या 2 वेळेला गेल्या 2 व्याख्यानांमध्ये आपण रायगडबद्दल माहिती घेतली. आता रायगडबद्दल आठवडाभर बोललं तरी न संपणारं ते सगळं प्रकरण आहे. पण रायगड पाहणारे लोक आणि रायगडाबद्दल संशोधन करणारे लोक असे 2 वर्ग आपल्याला दिसतात. बऱ्याच लोकांना रायगड पहिल्यांदा पाहिल्यानंतर, अनेक वेळा पाहिल्यानंतर मनात काही शंका येतात. त्या शंका नेमक्या काय आहेत, त्या का तशा येतात त्यांच्या मनामध्ये, या संदर्भात आपण आज थोडीशी माहिती घेणार आहोत. कारण मी तर नेहमी म्हणतो की रायगड म्हणजे प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्ह. प्रचंड गोष्टी अशा आहेत की ज्याच्याबद्दल आपल्याला नीट माहिती नाही, ज्याची नीट कारणमीमांसा देता येत नाही, किंवा ज्याच्याबद्दल आपल्याला ऐतिहासिक अस्सल संदर्भ मिळत नाहीत. अगदी सुरुवातच करायची झाली तर आज आपण रायगड हा शब्द इंग्लिशमध्ये लिहिला तर RAIGAD असं ते लिहितो. तुम्ही स्वतः विचार करून बघा, काही शब्द तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिलात, KIKEY असं काहीतरी कराल की नाही तुम्ही. म्हणजे RAIचा उच्चार रई होईल. तो रईगड नाही आहे, तो रायगड आहे. आपल्या जुन्या नकाशांमधनं, म्हणजे ब्रिटिशांनी तयार केलेल्या, त्यात देखील RAYGAD रायगड असं केलेलं आहे. आता ही चूक आहे का, ही दुरुस्ती करायला पाहिजे का, याच्याबद्दल मी नाही सांगू शकत. पण मला स्वतःला रायगडचा RAIGAD हे स्पेलिंग कधीच मान्य झालेलं नाही. ते RAYGAD असं सुधारायला पाहिजे आणि शासकीय स्तरापासून सगळीकडे ती सुधारणा व्हायला पाहिजे. रायगडची सगळी प्रश्नचिन्ह असं मी का म्हटलं तर कोणत्याही जुन्या ऐतिहासिक प्राचीन वस्तू, वास्तू, ठिकाणं याच्याबद्दल ज्या काळात ती वास्तू वापरात होती त्या काळातला माणूस पुढे आपल्या मुलाला किंवा पुढच्या पिढीला त्याच्याबद्दल माहिती सांगणार की आम्ही तिथे असं करत होतो, हे त्या ठिकाणी अशी गोष्ट होती. ती मंडळी त्यांच्या पुढच्या पिढीला सांगतील, ती मंडळी त्यांच्या पुढच्या पिढीला सांगतील. असं करत करत ती मूळ माहिती थोडीफार फरकाने जास्तीत जास्त अचूक अशी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. रायगडच्या बाबतीत काय झालं, हे प्रॉथर आणि प्रिझलर यांचा उल्लेख मी मागच्या काही व्याख्यानामध्ये केला होता. यांनी महाराष्ट्रातले सगळे किल्ले 6 महिन्यात जिंकून घेतले. 23 मार्च 1818 ते 10 मे 1818 एवढे दिवस रायगड लढवला गेला होता. त्यावेळचा तिथला जो किल्लेदार होता तो शेख अबू होता. त्याच्या हाताखालचं सगळं सैन्य हे अरबी होतं आणि तिथे दुसऱ्या बाजीरावांच्या पत्नी वाराणसीबाई साहेब या तिथे जाऊन राहिलेल्या होत्या. तर रायगडाबद्दलच्या लोकांच्या निष्ठा खूप महत्त्वाच्या होत्या. आणि मे महिना आला, मान्सून पूर्व पाऊस ज्याला आपण म्हणतो, वळवाचा पाऊस ज्याला म्हणतो, तो सुरू झाल्यावर तिथे हालचाली करणं पण अवघड जाईल. म्हणून प्रॉथर आणि प्रिझलरला तो किल्ला जिंकायची प्रचंड घाई होती. मेजर हॉलनी त्या पोटल्याच्या डोंगरावर तोफा चढवल्या आणि ते सगळा मारा केला. बऱ्याच वेळा प्रश्न असा विचारला जातो की ब्रिटिशांनी इतका अचूक मारा कसा काय केला. त्याचं उत्तर खूप सोपं आहे. ते असं आहे, 1817च्या बद्दल मी सांगतो आहे. 1817च्या मे, जून, जुलै, ऑगस्ट यातल्या जवळजवळ 2-2.5 महिने हा किल्ला ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांकडे ओलीस म्हणून ठेवला गेलेला होता. दुसऱ्या बाजीरावाचे जे अत्यंत निकटचे सहकारी होते त्र्यंबकजी डेंगळे, त्या डेंगळ्यांना हवाली करा आणि ते हवाली करत नाही तोपर्यंत आम्हाला पुरंदर, सिंहगड, त्र्यंबकगड घेतला गेला नाही, म्हणजे दिला नाही, पण रायगड असे 4 किल्ले ओलीस ठेवा
त्यातला त्र्यंबकगड नाही, म्हणजे श्रीगड ज्याला नाशिकजवळचा जो आहे तो. पण हे उरलेले 3 किल्ल्यांचा ताबा या ईस्ट इंडिया कंपनीच्या लोकांकडे गेलेला होता. मग ते गडावर जाऊन नुसतीच मौज मजा करत नसतील बसलेले. कुठल्या जागेवरनं मारा केला की तो नक्की लागू पडेल याचा अभ्यास त्यांनी नक्की केला असेल. त्याच्याबद्दल कदाचित त्यांनी काही टिप्पणीही काढली असतील. ती आज आपल्याकडे नाही आहेत किंवा ती उघडकीस आली नाही आहेत. त्यामुळे पोटल्याच्या डोंगरावर तोफा चढवल्या तर रायगडावरचं एकच असणारं भवानी टोकावरचं दारू कोठार हे उद्ध्वस्त करता येईल याचा अंदाज त्यांना आलेला होता. आज त्या पोटल्याच्या डोंगरावर नुसतं जाणं देखील अवघड आहे. तोफा चढवणं तर आणखीन पुढचा भाग आहे. 4 मे ते 10 मे म्हणजे 1818बद्दल म्हणतो आहे मी, या हॉलनी तोफांचा मारा केला आणि रायगडावरचं बरंचसं बांधकाम हे मुख्यतः लाकडामध्ये केलेलं होतं. त्यामुळे जसं ते दारू कोठार उद्ध्वस्त झालं, आज तुम्ही कधी भवानी टोकावर गेलात तर तिथे एक असा चौकोनी भाग दिसतो, त्याच्या बाजूनी निवडुंग वाढलेले आहेत. निवडुंग म्हणजे ऑपुन्शिया, फड्या निवडुंग नाही, सिरीस किंवा ज्याला आपण पंचधारी निवडुंग म्हणतो, विळखे असलेला तो असतो, तो निवडुंग तिथे बघायला मिळतो. तिथे जरा माती बिती बाजूला केली तर काही वितळलेले दगड पण दिसतात, कारण त्या दारुगोळ्याच्या कोठाराचा स्फोट झाला. त्यावेळीची नोंद अशी आहे की तो स्फोट झाल्यामुळे अवघा रायगड हादरला. त्यामुळे ज्यांना आज आपण दारू कोठारा म्हणतो आहे ते 12 टाक्याजवळचं आणि टकमकावरचं, त्याची फक्त छपरच पडली होय. आणि मग रायगड कसा हादरला? ते ती धान्य कोठार आहेत. त्याच्याबद्दल चांदोरकरांनी त्यांच्या लिखाणामध्ये खूप विवरण केलेलं आहे, पण तो भाग जरा बाजूला ठेवू आपण. तर या रायगडावर सगळ्या इमारती जळाल्या. मग त्यातली नोंद अशी मिळते, ही ब्लॅकर्स मेमॉयर्समध्ये आपल्याला नोंद मिळते की एक घर सोडलं तर बाकी सगळ्या वास्तू उद्ध्वस्त झाल्या होत्या. आणि मग प्रॉथरनी परवानगी दिल्यामुळे वाराणसीबाई साहेब आणि तो शेख अबू हे पायउतार झाले. रायगड त्यांनी रिकामा करून त्यांना दिला. आणि रिकामा करून दिला म्हणजे काय, तिथे होती ती संपत्ती, पैसे, जडजवाहीर आणि बाकी राखेचे ढिगारे होते, बाकी काही नव्हतं. आणि तो रायगड ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. पहिल्यांदा त्यांनी काही गोष्ट केली असेल तर रायगडाचा ताबा त्यांनी वन विभागाकडे, फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे दिला आणि कुणालाही रायगडावर जायला परवानगी नाही. आणि ते ब्रिटिशांचं राज्य होतं, परवानगी नाही म्हणजे नाही. त्यामुळे त्यांनी जवळजवळ 1883 सालापर्यंत, म्हणजे 1818 ते 1883 म्हणजे 65 वर्ष कुणालाही रायगडावर जाता आलं नाही. त्यामुळे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या ठिकाणी हे असं होतं, त्या ठिकाणी ते तसं होतं, अमुक तमुक ही जी माहिती जायला पाहिजे, झिरपत जायला पाहिजे, ती गेली नाही आहे. असं अन्य किल्ल्यांबद्दल झालेलं नाही आहे, रायगडाबद्दल झालेलं आहे. त्यामुळे रायगडावर जी नावं आज आपण वापरतो आहे, मग तो चित दरवाजा असेल, नाणे दरवाजा असेल, महादरवाजा असेल, गंगासागर, हत्ती तलाव, कोळीम तलाव, काय जी काय नावं आपण वापरू, ही नावं शिवकाळात होती का याच्याबद्दल कोणालाही ठाम विधान करता येत नाही. काही नावं ती असू शकतील, पण सगळी नावं आज आपण वापरतो ती जशी जशी त्या काळात होती असं नाही सांगता येत. 1883मध्ये जेम्स डग्लस हा एक फिरस्ता, तो इतिहास संशोधक नाही, तो रायगडावर आला आणि रायगड पाहता पाहता त्याला ज्या वास्तूबद्दल जे वाटलं ते तो लिहित गेला. आणि त्यांनी ते बुक ऑफ बॉम्बे नावाचं पुस्तक प्रकाशित केलं. आणि ते पुस्तक पुढच्या सगळ्या लेखकांनी आधारभूत धरून तीच नावं कोणताही विचार न करता वापरायला सुरुवात केली. पण ज्या वेळेला 1974 नंतर रायगडाकडे खूप लोकांचं लक्ष ओढलं गेलं, त्यावेळेला बऱ्याच अभ्यासकांनी आपापली मतं आपापल्या लिखाणातून, भाषणातून मांडायला सुरुवात केली. आणि मग सध्या केलेलं नामकरण हे कसं चुकीचं आहे, अयोग्य आहे, त्याच्याऐवजी काय असायला पाहिजे, अशा अर्थाची ही एक संशोधनाची पद्धती सुरू झाली. त्याच्याबद्दल
सर्वसामान्यांना फारसं देणं घेणं नसतं आणि माहिती पण नसते. म्हणून मुद्दाम आज वेगळं व्याख्यान याच्यावर आज आपण करतो आहे. माझी आधीची दोन्ही व्याख्यानं ज्यांनी ऐकली असतील किंवा रायगडाबद्दल ज्यांनी वाचन केलं असेल वेगवेगळं, एकट्या रायगडावर 50-60 पुस्तकं आहेत. त्यामुळे कुठलं तरी पुस्तक वाचलं गेलं असेल, त्यावेळेला तुमच्या मनात हे प्रश्न आले असले तर ठीक, त्याची उत्तरं मिळतील. प्रश्न आले नसतील तर ते प्रश्न काय आहेत आणि त्याची सोडवणूक काय आहे हे तुम्हाला या व्याख्यानातनं कळेल. आता कोणचंही विधान करायचं तर त्याला काही अस्सल पुरावा लागतो. आणि अस्सल पुरावे, कारण रायगडचा दप्तरखाना 2 वेळा जळाला. 1689मध्ये इतिकत खान, नंतरचा त्याचं नाव जुल्फिकार खान, त्यांनी संभाजीराजांना त्यांची क्रूर हत्या झाल्यानंतर रायगडला वेढा दिला, रायगड ताब्यात मिळवला. त्यावेळेला जाळपोळ झाली आणि ही 1818मधली. त्यामुळे दप्तरखाना असा काही शिल्लक राहिला नाही. त्यामुळे खूप अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक कागदपत्र आपल्यापर्यंत पोचलेले नाहीत. जे काही थोडेफार पोचलेले आहेत ते त्याच्यातनं पूर्ण माहिती मिळत नाही. पण खुद्द रायगडावर त्या वाडेश्वर मंदिराच्या इथे, म्हणजे ज्याला सगळे लोक जगदीश्वर मंदिर म्हणत आहेत, तिथे एक शिलालेख आहे. 8 ओळींचा आणि 2 संस्कृत श्लोकांचा तो शिलालेख आहे. शार्दूल विक्रीडेतात तो गुंतलेला आहे किंवा गुंफलेला आहे. आणि त्याची सुरुवात होते श्री गणपतये नमः. पुढच्या ओळीमध्ये त्या शिलालेख ज्यांनी कोरला आहे तो असं म्हणतो, प्रासादो जगदीश्वरस्य जगता मानंददो न्ययः श्रीमच्छत्रपते शिवस्य नृपते सिंहासने तिष्ठत शाके षट्नव बाणभूमी गणना आनंद संवत्सरे ज्योतिराजमुहूर्त कीर्ती महिते शुक्लेश सार्पे तिथो. इथे पहिला श्लोक संपला. या श्लोकाचा अर्थ असा, या जगदीश्वर नावाने ज्याचे संबोधन केलेलं आहे, मुळात त्याचं नाव वाडेश्वर आहे, या महादेवाच्या मंदिराची, म्हणजे त्या महादेवाच्या प्रासादाची उभारणी श्रीमच्छत्रपती शिवाजी महाराज हे सिंहासनारूढ झाले त्यावेळेला, म्हणजे केव्हा ते त्यांनी उल्लेख केला आहे काळाचा, पण त्यात कूट असतं, म्हणजे सरळ सरळ नसतं सांगायचं, अशी त्यावेळची पद्धत होती. त्यात तो लिहितो की शाके षट नव बाण भूमी गणना आनंद संवत्सरे. आता शाके म्हणजे शक, आपल्याकडे 2 कालगणना आहे, एक विक्रम संवत आणि शालिवाहन शक. या शालिवाहन शकातला शाके, षट नव, षट 6, 9 9, इथे त्यांनी आकडा सांगितला. पुढच्या 2 शब्दात त्यांनी कूट केलं, म्हणजे एक श्लेष किंवा एक कोडं टाकलं. बाण भूमी, बाण म्हणजे 5, भूमी म्हणजे 1. आणि म्हणजे आता हा आकडा जर आपण असा वाचला तर 6 9 5 1 असा येतो. पण अंकानाम वामतो गती, म्हणजे आकडे नेहमी उलटे वाचायचे. तर मग 1 5 9 6 म्हणजे 1596, म्हणजे शके 1596मध्ये त्या संवत्सराचा वेगवेगळी नावं असतात. बाणभूमी गणना, बाण भूमी गणना आनंद संवत्सरे, त्या संवत्सराचं नाव आनंद संवत्सर होतं. मग त्याच्यात त्यांनी ते वर्ष सांगितलेलं आहे दुसऱ्या ओळीमध्ये, शाके षट्नव बाणभूमी गणना आनंद संवत्सरे ज्योतिराज मुहूर्त कीर्ती महिते शुक्लेश सार्पे तिथो. तिथीचा उल्लेख करताना परत त्यांनी कूट केला आहे, शुक्लेश सार्पे तिथव. शुक्ल म्हणजे शुद्ध पक्ष, कृष्ण म्हणजे वद्य पक्ष, शुक्ल. ईश म्हणजे 3, सार्पे म्हणजे 1, परत अंकानाम वामतो गती म्हणजे 3 1 9 वाजता 1 3 म्हणजे त्रयोदशी. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, सिंहासने तिष्ठत असं ते वर म्हणत आहेत. तर मग त्रयोदशीच्या दिवशी शके 1596मध्ये. आता हा जो ज्योतिराज मुहूर्त असं म्हटलं आहे, ते माझ्यासारख्या काही अभ्यासकांना असं वाटतं ती कोरक्याची चूक असावी. ज्येष्ठी राजमुहूर्त असं असेल, म्हणजे ज्येष्ठ महिन्यामधले राजमुहूर्त असताना सिंहासनावर ज्यावेळेला महाराज बसले त्यावेळेला शके 96मध्ये त्रयोदशीला ज्येष्ठातल्या या देवळाचे पूर्ण काम झालं असं त्यांना त्या शिलालेखात म्हणायचं आहे. तर ज्योतिराज मुहूर्त कीर्ती सहिते शुक्लेश सार्पे तिथो.
आता पुढच्या दुसऱ्या श्लोकामध्ये तो असं म्हणतोय, वापी कूप तडाग राज रुचिरम रम्यम वनम वीतिकौ स्तंभै कुंभिग्रहैर नरेंद्र सदनैर भ्रम लिहेर मिहिते श्रीमद रायगिरो गिराम विषये हिराजिना निर्मितो. शेवटच्या ओळीत तो म्हणतो, यावत चंद्र दिवाकरो विलसतस तावत समुजृंभते. आता तुम्ही म्हणाल की काय तुमचं पाठांतर आहे म्हणून हे आम्हाला सांगताय का काय, तर तसं नाही आहे. हा शिलालेख अस्सल ऐतिहासिक संदर्भ आहे. तो शिवाजी महाराज सिंहासनारूढ झाले त्या वर्षीच बसवलेला आहे आणि त्या हिराजींनी हा बसवलेला आहे असं ते त्याच्यात सगळी माहिती आहे. मग त्यात तो असं म्हणतो, वापी कूप तडाग. वापी म्हणजे विहिरी, कूप म्हणजे आड, तडाग म्हणजे तलाव, ते राजीरुचिरम म्हणजे रुचकर पाण्याचे असं ते त्यांनी म्हटलं आहे. तर मग आज आपण पाचाडच्या खिंडीपासनं पुढे पायऱ्या चढायला लागलो की जो सगळा डोंगराचा भाग आहे त्याला आज आपण रायगड समजतोय. मग त्या रायगडावर कुठेही वापी आणि कूप आहेत का हो, विहिरी आणि आड आहेत का? तर गेले 50 वर्ष तरी मी रायगड पाहतोय, मला कुठेही असलं विहीर पण नाही सापडली आणि आड पण नाही सापडला. पण रायगड हा डोंगरी किल्ला आहे. त्याचा पायथा म्हणजे घेरा त्याचा जो आहे तो कोंझरपासून सुरू होतो. कोंझरपासून आपण पाचाडपर्यंत त्या आता चांगला घाटमार्ग झाला आहे, त्या रस्त्याने आपण वर येतो. त्यापूर्वी पाऊलवाट होती, आजही तशी एक दुसरी पाऊलवाट आहे. त्या नाचनटेपाच्या गुहेखालनं येते ती, होळकर बावडीवरनं पण येते. तर त्या वाटेने आल्यानंतर आपल्याला पाचाड हे ठिकाण लागतं. तर कोंझर हे या डोंगरी किल्ल्याच्या घेऱ्यातलं गाव आहे आणि पाचाड ते कोंझर, पाचाडवर कोंझर खाली याच्या दरम्यान आपण रस्त्याने येत असताना थोडं उजव्या हाताला जरा त्या झाडीमध्ये आहे सावंताचं मेट या नावाची एक जागा आहे. मेट हे नेहमी घेरा आणि माची याच्यामध्ये असतं. सगळ्या किल्ल्यांना मेट असतात. इवन या रायगडाला सुद्धा बरीच मेट आहे. एक आहे म्हशाचं मेट, चोखडीचं मेट, चाहुरीचं मेट, जांभळीचं मेट, निसणीचं मेट, आंब्याचं मेट, तोफेचं मेट आणि हे सावंताचं मेट. तर प्रत्येक डोंगरी किल्ल्याला घेरा, मेट, माची आणि बालेकिल्ला असं असतं. तर त्याच्यामध्ये घेरा जर कोंझरपासून सुरू झाला आहे तर पाचाड या माचीला नेहमी फोर्टिफिकेशन असतं, त्याला काहीतरी बांधकाम केलेलं असतं. या माची आणि घेरा याच्यामध्ये मेटं असतात. ते मेट इथे आहे. मेट म्हणजे एक जोत्यासारखं आहे, तिथे पाण्याची थोडीशी सोय आहे तिथे. ती तटबंदीयुक्त जागा नसते. आता पाचाड हे तटबंदीयुक्त असलेलं ठिकाण आहे, ती माची आहे किल्ल्याची. आणि तिथून म्हणजे पाचाडच्या खिंडीपासून पुढचा सगळा जो आहे तो रायगडचा बाले किल्ला आहे. आणि समजा आपण राजगडला गेलो, सुवेळा माची, संजीवनी माची, पद्मावती माची, किंवा प्रतापगडला गेलो तर ते माचीवरचं देवीचं देऊळ आणि मग बालेकिल्ला. तर माचीवर एखादी गोष्ट असली की ती किल्ल्यावरच असते. त्यामुळे पाचाडमध्ये तुम्हाला आड पण मिळतात आणि विहिरी पण मिळतात. मग तो किल्ल्याचाच भाग असल्यामुळे त्यांनी तसं लिहून ठेवलं आहे. त्यामुळे आज जरी आपण पाचाडच्या खिंडीपासून पुढे बालेकिल्ला जो आहे त्याला रायगड किल्ला समजत असलो तरी तो किल्ला कोंझरपासून सुरू झाला आहे. आणि पाचाडमध्येच असल्यामुळे त्यानं त्याच्यात उल्लेख केला, यात काहीच चुकलेलं नाही आहे, कारण तो गडाचाच भाग आहे माची म्हणजे. दुसरं असं तारीख माहीत नाही आपल्याला नक्की, पण औरंगजेबाने 89 साली औरंगजेबाच्या ताब्यात तो किल्ला गेला 3 नोव्हेंबर 1689. त्यानंतर केव्हा ते माहीत नाही, एक रायगडावर शिलालेख बसवला गेला. म्हणजे रायगडवर बसवण्यासाठी एक शिलालेख तयार केला गेला. अगदी 70-72 सालापर्यंत किंवा अगदी 74 सालापर्यंत तो पाचाडच्या कोटावर बसवलेला होता बुरुजावर. तो नंतर खाली पडला, त्याचे तुकडे झाले. माझ्या दुर्गेश्वर रायगडमध्ये मी त्याचा फोटो पण दिला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की आता रायगडाचं नाव इस्लामगड झालं आहे. म्हणजे ते रायगड पण म्हणत नाही, तो रायरीच म्हणतो त्या शिलालेखात. तर बऱ्याच लोकांना काय वाटतं की तो बसवायला दिला रायगडावर, यांनी पाचाडच्या कोटावर बसवला
आणि रायगडावर बसवलाच नाही, कामचुकारपणा केला नाही. पाचाड ही माची असल्यामुळे माचीवर बसवला काय आणि बालेकिल्ल्यावर बसवला काय, रायगडावरच बसवला गेला. त्यामुळे या ऐतिहासिक संदर्भांमुळे आपण रायगड आज जरी काही मानत असलो तरी तो कोंझरपासून सुरू होतो. पाचाड ही त्याची माची आहे. दोघांच्यामध्ये सावताची मेटासारखी अनेक मेटं मी मगाशी नावं सांगितली ती सगळी. त्यामुळे आज जो वरचा भाग आहे हा रायगडाचा बालेकिल्ला आहे. त्या बालेकिल्ल्यावर जायला 2 रस्ते आहेत. एक आहे सध्या आपण ज्या पायऱ्या 1750 पायऱ्या चढून जातो तो चित दरवाजा खूप लढ्याच्या तिथनं, आणि एक खाली नाणे दरवाजा, नाणे दरवाजाकडनं. ते दोन्ही दरवाजे शेवटी त्या महादरवाज्यात एकत्र येतात आणि मग आपण गडावर जातो. तर म्हणजे आता ज्याला आज आपण रायगड म्हणतोय तो फक्त रायगडचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे आपण कोंझरपासून रायगड समजला पाहिजे असं मला वाटतं. आणि हे अभ्यासाअंती हे जर चुकतंय असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दुरुस्त्या करायला काहीच हरकत नाही. याच्यामध्ये मी मुद्दाम तो उल्लेख केला तो श्रीमद रायगिरव गिरामविषये हिराजिना निर्मितव असं तो म्हणतोय ज्यांनी तो बसवला आहे. तो आपल्याकडे ज्या अनेक गोष्टी प्रचलित आहेत त्याच्यामध्ये हिरोजी इंदुलकर किंवा हिरोजी इटळकर नावाच्या माणसाने हे रायगडाचं सगळं बांधकाम केलं असं आपलं समजूत आहे. मग तिथे जर त्याचं नाव हिराजी लिहिलं आहे तर तो हिरोजी आहे का, ही दुसरी शंका आहे. तिथेच शेजारी या वाडेश्वर म्हणजे जगदीश्वर मंदिराच्या समोरचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे जिथनं आपण शिवाजी महाराजांच्या समाधीकडे येतो त्या पायरीवर दुसरा एक शिलालेख आहे. 2 ओळींचा आहे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी. आता इटळकर का इंदुलकर हा भाग थोडा बाजूला ठेवू आपण. मग तिथे हिरोजी नाव आहे, या इथे हिराजी नाव आहे. मग या 2 व्यक्ती एकच होत्या आणि चुकून ते हिराजी हिरोजी यातला गोंधळ झाला काय, 2 व्यक्ती वेगळ्या होत्या. हे रायगडाबद्दलचं आणखी एक येणारी शंका. आणि याच्यात कुणाच्याही समजुतींना भावनांना धक्का पोचवायचा म्हणून हे मी म्हणत नाही आहे. आज 2 नावं वेगळी दिसतात, मग त्या 2 व्यक्ती एक होत्या का हे असा प्रश्न मनात येणं आणि त्याची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न करणं हे काही चुकीचं नाही आहे. यात आणखी एक गंमत आपल्याला बघायला मिळते. ते मगाशी मी ते वापी कूप तडागर राजरुचिरम रम्यम वनम वीतिके. रम्य अशी वन आणि वीतिका म्हणजे रस्ता. वीतिके म्हणजे ते द्विवचन पण होऊ शकतं बहुवचन पण होऊ शकतं, म्हणजे एकापेक्षा जास्त. आज रायगडावर आपल्याला एकच रस्ता दिसतोय ज्याला आपण बाजारपेठेनंतर बाजारपेठेबद्दल बोलणारच आहे मी. तो जो सरळ रस्ता दिसतो होळीच्या माळाकडनं वाडेश्वर मंदिराकडे येताना. त्याच्याशिवाय आणखी रस्ते आहेत का, आहेत. आपण टकमक टोकाकडे जायला लागलो की दुतर्फा रस्त्याच्या घरं आहेत आणि तोही रस्ता आहे. या रस्त्या एवढा सरळ एवढा रुंद नाही आहे तो. आणि खुद्द पाचाड जो गडाचाच भाग आहे तिथेही रस्ते होते. त्यामुळे एकापेक्षा जास्त रस्ते इथे निर्माण केलेले आहेत या हिराजीनी किंवा हिरोजीनी असं तो त्या शिलालेखात लिहून ठेवतो. पुढची आणखी एक येणारी शंका स्तंभही. जर स्तंभे म्हटलं असतं तर तो एक झाला असता. स्तंभही म्हणजे एकापेक्षा जास्त, 2 किंवा अनेक. आता स्तंभ म्हणजे आज आपण सगळेजण समजतोय की गंगासागराच्या काठावर जे 2 मनोरे आहेत आणि एक वरच्या बाजूला आहे ते 3 मनोरे म्हणजे स्तंभ. तर आपण सहज बोलताना स्तंभ म्हणजे खांब. खांब कधी पोकळ असतो का, खांब हा भरीवच असतो. मग या हिराजी किंवा हिरोजीला स्तंभ म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे. ते मनोरे म्हणजे स्तंभ त्याला म्हणायचं आहे का, त्या हत्ती तलावाच्या जवळ जो लोखंडी स्तंभ पडलेला आहे पण तो एकच आहे, पण हा एकापेक्षा जास्त आहे असं लिहितोय. मग दुसरा कुठे आहे माहीत नाही आपल्याला. तो नाहीसा केला गेला असेल, जमिनीत गाडला गेला असेल किंवा काही असेल, तर मग त्यानं तो स्तंभ म्हणतोय का
आणि त्यात स्तंभावर अक्षर आहेत, म्हणजे तो महत्त्वाची काहीतरी वस्तू आहे ती, उगाच कुठेतरी काहीतरी लिहून नाही ठेवत. तर मग त्यांना स्तंभ म्हणजे नेमकं अपेक्षित काय आहे. मागे एकदा मी म्हणजे अनेक वेळा गेलो विजापूरला, आदिलशाहीची राजधानी. तिथे एक जहाँ आरा बेगम नावाची बेगम होती. तिचं जे थडगं ते अर्धवट आहे बांधलेलं, किंवा बांधलेलं होतं ते पडलं आहे काही म्हणू आपण, त्याच्या बाजूला असे स्तंभ आहेत. त्या स्तंभाचा फोटो काढला आणि या स्तंभाचा फोटो काढला आणि शेजारी ठेवले. माझ्या पुस्तकात मी दोन्ही शेजारी छापलेले आहेत. दोन्ही स्तंभ ते मनोरे सारखेच वाटतात. मग आणि त्या जहारा बेगम 1626 साली मेली आहे. 27 साली ते तिचं ते स्मारक उभारलेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या जन्माच्याही आधी ते स्तंभ उभारले गेलेले आहेत. मग अशा शक्यता आपल्याला, किंवा ते मनोरे उभारले गेलेले आहेत. मग त्यांना स्तंभ म्हटलं आहे का, किंवा तशा गोष्टींना स्तंभ म्हणतात का, म्हणायचे का, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे नेमकं हे स्तंभही म्हणजे कोणचं याच्याबद्दल मनात शंका निश्चितपणे येतात. कुंभीग्रह म्हणजे गजशाळा. आज पुरातत्व खात्याचं कार्यालय जिथे आहे, त्यांचे तिथले जे काही नोकरदार आहेत ती मंडळी त्यातच राहतात. गडावर उत्खननानं सापडलेल्या वस्तू प्रथम तिथे ठेवल्या जातात. त्या होळीच्या माळावर, त्या पुतळ्याच्या जवळ, शिरकाई देवळाजवळच आहे ते. तर त्याला आपण बरेच लोक कुंभीग्रह म्हणजे गजशाळा म्हणजे घोड्यांचा जो तबेला असतो तसा हत्तींचा तबेला आपण म्हणू. हत्तींच्या तबेल्याला तबेला म्हणत नाहीत, पण मी ती उपमा घेतली आहे तिथे. पण तिथे हत्तींचं मलमूत्र वाहून जाईल अशी कुठलीच व्यवस्था नाही आहे. त्याची उंची ही त्या हत्तीच्या उंचीला सोयीची नाही आहे. हत्तीला बांधायला ते गाई म्हशी बांधतात तसं नाही बांधत, त्याला तो एक हत्ती खांब असतो तसा स्तंभ तिथे, किंवा ते दगडी खांब दिसत नाही आपल्याला. त्यामुळे ते गजशाळा आहे का, किंवा गजशाळामध्ये दुसरीकडे कुठेतरी असेल का. आणि तिथनं जर ते त्याचं मलमूत्र पावसाच्या पाण्यामुळे किंवा वाऱ्यामुळे खाली ते सगळं गेलं तरी गंगासागरात जाईल ना. तर तिथे हत्तींचा तबेला नसावा असं अनेक अभ्यासकांचं मत झालेलं आहे. या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आता हे जे हिरोजी इंदुलकर किंवा हिराजी इटळकर काय ती व्यक्ती असेल, जी कोणी असेल ज्याने बांधकाम केलं, त्यांनी पाण्याच्या 3 व्यवस्थांची नावं लिहिली. वापी, कूप, तडागं, स्तंभे, कुंभीग्रह, गजशाळा, नरेंद्र सदन, अशा अनेक गोष्टी तो लिहितो. तर होळीच्या माळापासनं वाडेश्वर मंदिराकडे जाताना आपल्याला दुतर्फा काही ज्योती दिसतात. डाव्या बाजूला 21 आणि उजव्या बाजूला 22 अशी 43 ती ज्योती आपल्याला दिसतात. त्याला लोक बाजारपेठ असं म्हणतात. याचं कारण त्या जेम्स डग्लसच्या पुस्तकामध्ये तो असं म्हणतो, अ बाजार ऑल्सो कन्सिस्टिंग ऑफ अ स्ट्रीट नियरली अ माईल लॉंग in the sides of which you can still see with the plinth high signboards signboard slates 6 feet high and 2 broad. आता तो सो कॉल्ड बाजारपेठेचा रस्ता 1 मैल लांब नाही आहे. पूर्वी आपल्या दुकानांवर पाट्या लावायची पद्धत होती असं तो जेम्स डग्लस म्हणतो. जेम्स डग्लसची गंमत अशी आहे, महाराजांचा मृत्यू 1680 सालचा आहे. हा माणूस 1883 आलेला आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 208 वर्षांनी तो तिथे आलेला आहे. त्याला कुठलेही ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध नव्हते, तो इतिहास संशोधक नव्हता. त्यामुळे त्यांनी तिकडे युरोपमध्ये बाजार पाहिलेले असतील तसं त्याला इथे वाटलं म्हणून त्यांनी बाजार म्हणायला सुरुवात केली. पण आपल्याला आपल्या खांद्याच्या वर काही असेल तर त्याचा आपण वापर करणार आहोत का नाही. तर अगदी तो या जागेला बाजार असं म्हणतोय, त्यामुळे त्याच्या डोक्यात हीच कल्पना आहे की ही बाजारपेठ आहे. आपण एक कल्पना करूया, मागच्या एका
व्याख्यानात मी सांगितलं होतं, किल्ल्यावर वस्ती किती असते कायमची हे आपल्याला गणिताच्या साहाय्याने काढता येऊ शकतं. रायगडावर राजधानीचा किल्ला आहे तो, तर तिथे जास्तीत जास्त 1000 ते 1200, ज्याला पाचाडच्या खिंडीनंतरचा रायगड आहे तो, एवढीच माणसं राहू शकतात. एवढी जोती तिथे आपल्याला बघायला मिळतात. मग तिथे उपलब्ध असणाऱ्या जोत्यांमध्ये किती माणसं राहू शकतील याचा आपण अंदाज करू शकतो. आणि जे 12 कोटी लिटर पाण्याचा साठा आहे तो 2 वर्ष या लोकांना पुरेल असं ते सगळ्याचा हिशोब जर आपण उलटे सुलटे केले तर गडावर 1000-1200 मंडळी राहतात. त्यातली सर्वात महत्त्वाची मंडळी तिथे आहेत. मग ते राजकुटुंब आहे, अष्टप्रधानांचे वाडे तिथे आहेत, या सगळ्यांचे नोकर चाकर, काही लढाऊ सैनिक, काही इतर पदाधिकारी, म्हणजे कोणी कारकून असतील, कोणी नुसतेच हेलपाटे घालणारे असतील, कोणी आचारी असतील, पाणके असतील, दासदासी असतील, काय अनेक पद्धतीची मंडळी तिथे राहत असतील. पण ही सगळी सरकारी नियुक्ती आहे. त्यामुळे त्यांना बाजारात जाऊन काही खरेदी करायचं याची गरज नाही. आपण असं समजा 1/3 लोक ही अशी आहेत, म्हणजे 700-800 लोकांना बाजाराची गरज आहे असं आपण धरूया. 300 वर्षापूर्वीचा आपण विचार करूया. त्या बाजारपेठेत कसली कसली दुकानं असतील हो. हां, एक सायबर कॅफे असेल, एक स्पा असेल, एक ब्युटी पार्लर असेल, एक सलून असेल. नाही, हे आताच असतं हो. 300 वर्षापूर्वी आपण जर विचार केला आणि तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला विचार करून कसली कसली दुकानं असतील याची यादी करायला लागलात तर 2 हाताच्या बोटावर मावतील एवढीच जास्तीत जास्त तुम्ही दुकानांची यादी करू शकता. आता ही 43 आहेत, म्हणजे एका प्रकारचं एक दुकान घेतलं तर ती तुम्हाला 4 करावी लागतील. कारण समजा किराणा सामानाचं दुकान आहे असं धरू आपण ते, मग चौपट पाहिजे, कारण 40 दुकानं आहेत. त्यामुळे या जेम्स डग्लसनी कुठलीही आपली तारतम्य बुद्धी न वापरता दिलेलं नाव हे तद्दन चुकीचं आहे. याला पुष्टी तो रायगडचा शिलालेख देतो. मी मगाशी सांगितलं या बारक्या बारक्या काय काय गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत. हजरतीस 360 किल्ले आहेत, म्हणजे 350पेक्षा जास्त किल्ले महाराजांकडे आहेत. त्यातल्या एकाच किल्ल्यावर बाजारपेठ असेल तर त्याचा उल्लेख तो ज्यांनी निर्माण केलं तो करील की नाही? करायला पाहिजे. तसा तो ज्यांनी बांधला रायगड तो उल्लेख करत नाही. ते 2 पैकी एक तर शिलालेख नक्कीच त्या ज्यांनी बांधला त्याच्या हातचा आहे, त्यामुळे तो उल्लेख करत नाही. शिवाजी महाराज रायगडावर राहत असताना म्हणजे 1672 ते 1680 या कालखंडामध्ये अनेक पाश्चात्य लोक महाराजांना काही कामकाजासाठी भेटायला गडावर आलेले आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये आपल्याला ऑक्झंडेनचं नाव माहितीच आहे. हेनरी ऑक्झंडेन राज्याभिषेकाच्या वेळेत तो तिथे आलेला होता. टॉमस निकल्स होता, अब्राहम लेफेकर होता, अशा अनेक मंडळी, टॉमस असे ते जी काय तुम्ही नावं घ्याल ती, त्या बहुतेकांचं लिखाण उपलब्ध आहे. त्यात एकही माणूस रायगडावर बाजारपेठ होती त्यांच्या पाहण्यात आली होती असं कोणी लिहित नाही. आणखी आता एकदा एखादी कल्पना वापरायचीच म्हटल्यानंतर मग त्याला दुमारे फुटत जातात. मग कोणाच्या तरी सुपीक डोक्यातनं कल्पना अशी आली की बाजारपेठेत घोड्यावरनं न उतरता शॉपिंग केलं जायचं, म्हणून ती एवढी उंच जोती केलेली आहेत. आता 300 वर्षापूर्वी फारशा बायका घोड्यावर बसत नव्हत्या, आजही बसत नाहीत, आणि पुरुष शॉपिंगला जात नव्हते. आणि घोड्यावरनं खरेदी करायची जर असेल तर 852ची लोकल पकडायची आहे किंवा आळशीपणा आहे, घोड्यावरनं उतरायलाच नको. या दोन्ही परिस्थिती शिवकाळात नव्हत्या. इतकी मिनटाची गणितं करून त्या लोकांना काही घोड्यावरनं उतरायला जो काय पाव मिनिट लागेल तेवढं वेळ पण नाही त्यांना घालवायला, अशी परिस्थिती त्यावेळेला नव्हती. एखाद्या वेळेला एखाद्या प्रसंगात येऊ शकते तशी इमर्जन्सी ज्याला आपण म्हणतो तशी.
आणि त्या वास्तूची रचना आपण जर प्रत्यक्ष पाहिली किंवा फोटोमध्ये पाहिली तर 2 बाजूला 2 असे ते कट्ट्यासारखे बाग आणि मध्ये 5 पायऱ्यांचा जिना आणि या 5 पायऱ्यांवरनं चढून गेल्यानंतर तुम्हाला त्याचं ज्याला आज आपण शोकेस असं म्हणू, विंडो शॉपिंग करताना जे काय लागतं तसं काहीतरी मांडून ठेवलेलं आहे. काय चांगले भोपळे आलेले आहेत, करडईची भाजी आली आहे, काय जे आलं असेल ते, ती भाजी मांडून ठेवली आहे. दुसरीकडे कपडे मांडून ठेवले, तिसरीकडे काय बोर्डाच्या त्या टोपल्या काय जे असेल तिथे विकायला ठेवलेलं ते एक्झिबिट करण्यासाठी ती शोरूम आहे. आतल्या बाजूला त्यांचं कोठार आहे आणि तो कोण जो तिथं दुकानाचा मालक आणि त्याच्या हाताखालचा एखाद दुसरा पोऱ्या हे ते आतमध्ये वावरत आहेत आणि ते काय लागेल ते काढून देत आहेत. आता रोज संध्याकाळी हे सगळं सामान आत ठेवायला लागेल, कारण तिथे जी रचना आहे तिथे कुठेही तळखडे मिळत नाहीत आपल्याला. त्यामुळे त्या पायऱ्या चढून गेल्यावर जी ओसरी आहे ती बंद करता येईल अशी कुठलीही सोय तिथे आज आपल्याला दिसत नाही. मी म्हणतो 43 पैकी एखाद्या तरी दुकानात तशी सोय दिसायला हवी ना, काही दिसत नाही. कमरे इतक्या उंचीच्या आज तिथे भिंती शिल्लक आहेत, त्याच्यापेक्षा जास्त उंचीच्या भिंती होत्या. त्यानंतरच्या काळात हळूहळू पडत गेल्या. ते उत्खननानंतर 1972 नंतर जी उत्खननं झाली त्यात त्या भिंती हळूहळू पडत त्या कमरेपर्यंतच्या उंचीच्या झालेल्या आहेत. आणि त्यावेळेला दुकानावरचे साईनबोर्ड्स हे कडेला बसवत होते. हे त्या जेम्स डग्लसला कोणी सांगितलं का? त्या इंग्लंड अमेरिकेत तशी पद्धत होती कडेला बसवायची. साईनबोर्ड नेहमी वर असतो हो. एवढंही ज्याला कळत नाही त्याचं म्हणणं आपण किती मानायचं. आणि त्यातले जे सो कॉल्ड साईनबोर्ड्स निम्मे जास्तच मी खाली ते पडलेले पाहिलेले आहेत. त्याच्यावर ते नागाचं शिल्प कोरलेलं आहे, तोही मी दगड खाली पाहिलेला आहे पडलेला. त्यामुळे ते त्या कोणते नागप्पा शेट्टीचं दुकान काय वाटेल ते सांगितलं जातं हल्ली. पण गंमत अशी 1672पासनं रायगडावर अनेक ठिकाणी उत्खननं पुरातत्व खात्याने केली. दुर्दैवाने त्यांनी कुठल्याच उत्खननाचे अहवाल प्रसिद्ध केले नाहीत. पण ते उत्खनन चालू असताना आमच्यासारखी काही मंडळी ते पाहत होती काय होतं ते. त्यातल्या बहुसंख्य जागी तिथे सहाण म्हणजे गंध उगळण्यासाठी, चंदनाचं खोड उगळण्यासाठी जे लागतं दगड, कुरुंदी दगड असतो, तशा सहाणा अशा एवढ्या उंचीचे असे त्याला देवठाया किंवा देवठाणं म्हणतात. दगडामध्ये कोरलेली समई आपण म्हणू, अशा तऱ्हेच्या समया, पाटे वरवंटे असं तिथे सापडलं. मग या वस्तू दुकानात सापडतील का घरात सापडतील? त्यामुळे उत्खननात काय सापडतं याचा ताळमेळ त्या नामकरणाशी बसत नाही. ज्यांनी ते बांधलं तो उल्लेख करत नाही, जे त्यावेळेला येऊन गेले ते लिहित नाहीत. आणि ती 43 दुकानं कसली याची यादी आपल्यालाही करता येत नाही. मग जे नाही आहे त्याचं ते जमणारच नाही ना. मग आता तुमच्या बहुतेकांच्या मनात प्रश्न आला असेल, हा काहीतरी उगाच सांगायचं म्हणून सांगतोय, मग काय होतं ते? हा पुढचा प्रश्न येणारच आहे. तर रायगडावर अष्टप्रधानांची राहायची सोय होती. त्यांचे वाडे आजही आपल्याला बघायला 5 वाडे तर अगदी चांगल्या अवस्थेत बघायला मिळतात. चांगल्या अवस्थेत याचा अर्थ ज्योती आणि त्याच्यावरच्या काही भिंती, त्यांच्या कार्यालयं म्हणजे कचेऱ्या, ऑफिसेस, त्याच्या जागा आपल्याला बघायला मिळतात. पण एवढीच माणसं स्वराज्यात महत्त्वाची होती का? त्यांच्या नौदलाचा कोणीतरी प्रमुख असेल, त्याचं काहीतरी काम राजधानीमध्ये निघेल, त्यांच्या गुप्तहेर खात्याचे काही मंडळी असतील, त्यांना रायगडावर येण्याची जरूर लागेल. महाराजांच्या राज्याचे जे वेगवेगळे सुभे होते तिथले सुभेदार येत असतील, त्यांचं B&C डिपार्टमेंट, बांधकाम आणि दळणवळण खातं काहीतरी असेल, त्यातल्या काही अधिकाऱ्यांना रायगडावर यावं लागत असेल. हे मगाशी मी ज्यांचे उल्लेख केले, मग तो ऑक्झंडेन असेल, टॉमस निकल्स असेल, काय जी काय मंडळी त्यावेळी येऊन गेली, ती मंडळी रायगडावर येत आहेत. त्यांना काही कायमची राहायला जागा नको आहे रायगडावर. त्यामुळे आज जशी गावोगावी स्टेट गेस्ट हाऊसेस असतात, तशी या अधिकारी मंडळींना जिथे ते सगळं कचेऱ्यांचं संकुल आहे त्याच्याजवळ, आणि त्या दरबार दालनात देखील कडेनी सगळी जी आहे ओऱ्या, तिथे कारकून मंडळी बसून ते कामगार काहीतरी काम करत असायची. त्यांच्याकडे कोणाची काही कामं असतील, तिथनं निरोप आल्यावर 5व्या मिनिटाला जाता येईल इतक्या जवळ ही सरकारी मंडळी येऊन तिथे राहत असतील. काय 1 दिवस 2 दिवस आठवडाभर जे काय त्यांचा मुक्काम असेल तेवढं झालं की ते जाणार. त्यामुळे
बरं, एका दर्जाचा समजा 2 बेडरूम फ्लॅट त्याला स्टेट गेस्ट हाऊस म्हणून दिला आणि दुसऱ्याला नुसती धर्मशाळेतल्या खोलीसारखी खोली दिली, ते तुलना सुरू होणार. हा वरिष्ठ आहे म्हणून त्याला ती जागा ती मोकळी होती म्हणून दिली, हा काही कनिष्ठ नाही आहे, अशी मनात शंका पण येऊ नये म्हणून एकासारखी सगळी अशी 43ची सोय करून ठेवलेली आहे. तर ही बाजारपेठ ही एक अत्यंत मूर्खांसारखी कल्पना केवळ त्या जेम्स डग्लसनी मांडली म्हणून आपण मानायची, याच्यावर माझा विश्वास नाही. मी त्याला कधीही बाजारपेठ म्हणते, ती रायगडची नगरपेठ आहे आणि त्या नगरपेठेतून जाताना आपल्याला ते छान दिसणार ना. नेहमी ते गडावर ही महत्त्वाची मंडळी येणार आहे, त्यांना ते बोळकांड्यासारखे रस्ते नाहीत, वेडेवाकडे रस्ते नाहीत, व्यवस्थित रस्ता, जिथे त्यांची कामं असणार आहेत त्याच्यापासून अगदी जवळ अशी ती सगळ्यांना सारखी व्यवस्था तिथे केलेली आहे. काहींच्या मते तिथे काही स्टोअर हाऊसेस म्हणजे भांडारघरं असू शकतील, ती शक्यता नाकारता येत नाही. पण ते बाजारपेठ नक्की नाही असं संशोधकांचं अभ्यासानंतर झालेलं मत आहे. आणि ती बाजारपेठ होती याचा तत्कालीन एक तरी पुरावा कोणीतरी पुढे आणला पाहिजे ना, कारण तो मिळत नाही. त्यामुळे मग लॉजिकल थिंकिंग ज्याला आपण म्हणतो त्याप्रमाणे विचार केल्यावर ही अशी परिस्थिती निर्माण होते. त्यानंतर आणखी एक शंका या शिलालेखावरनं आपण हे सगळं बोलतो आहे म्हणून शिवाजी महाराजांनी एक श्रीशक किंवा राजाभिषेक शक म्हणून एक सुरू केला. म्हणजे त्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके 1596 या दिवशीपासनं त्या वर्षाचा पहिला दिवस एक नवीन कालगणना सुरू केली. शिवाजी महाराजांनी त्याच्यातच लिहिलं सिंहासने तिष्ठत, म्हणजे राज्याभिषेक झाला त्यावेळेला हे बांधकाम पूर्ण झालेलं आहे असं लिहितात. त्यावेळेला त्यांनी या नव्या कालगणनेचा उल्लेख कसा नाही केला, एक मोठी शंका आहे. का केला नाही माहिती नाही, पण केलेलं दिसत नाही एवढं मात्र कागदपत्रांमध्ये मिळतो. हा शिलालेख अगदी आयत्या वेळेला एक 15 मिनटं आधी घडवून घेतला आणि बसवला, मोठा होता शिलालेख, दगडी मोठा आहे, त्याच्यावर कोरायची अक्षरं पण खूप आहेत. आणि इतर शिलालेखांपेक्षा वेगळं म्हणजे ही उठावाची अक्षर आहेत, जी खोदून कोरली जातात, ती कोरायला सोपी असतात. उठावाची अक्षरं म्हणजे अक्षर ठेवायचं आणि कडेचा दगड घासून टाकायचा, असा शिलालेख करायला नेहमी या बाकीच्या शिलालेखापेक्षा तिप्पट चौपट वेळ जास्त लागतो. कारण एक टवका जरी गेला तरी त्या अर्थाचा अनर्थ होईल किंवा ते चुकी तो बदलावा लागेल दगड. त्यामुळे तो शिलालेख घडवण्याचं काम आधीच सुरू झालेलं होतं आणि असा नवीन शक सुरू करायचा आहे आपल्याला, म्हणून तर आपण त्यांना शककर्ते शिवराय म्हणतो. तर ती आधीच कल्पना होती, मग त्या शकाचा उल्लेख कसा नाही त्याच्यामध्ये, ही एक शंका मनामध्ये आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. आणखी एक रायगडावरची गंमत म्हणजे तिथे त्या हे जेम्स डग्लसमुळेच क्वीन्स क्वार्टर्स असा तो एक काहीतरी शब्द वापरतो म्हणे, राणी वसा असं आपण त्याला म्हणतो आहे. तर पालखी दरवाजाने, ज्याला आज आपण पालखी दरवाजा म्हणतो, वर आल्यानंतर त्या बोळातनं आपण मेणा दरवाजाच्या बाजूला जायला लागलो की रस्त्याच्या उजव्या हाताला आपल्याला काही वास्तू बघायला मिळतात. एकंदर तिथे 6 महाल आहेत आणि त्याला राणी वसा अशी आज सरकारी पाटी पण लावलेली आहे तिथे. त्याला कुठलाही आधार नाही. याचं दुसरं कारण असं की या शिलालेखात उल्लेख नाही ना राणी वशाचा. तो म्हणतो नरेंद्र सदने, म्हणजे राजासाठी, राजकुटुंबासाठी मी वसतिस्थान बांधलेलं आहे. नाही, त्यांनी म्हटलं असतं ना की राणी वसा वेगळा बांधला आहे म्हणून, तसं म्हटलेलं नाही आहे त्या शिलालेखात. आणि दुसरी गोष्ट अशी, शिवाजी महाराजांची एकंदर 8 लग्न झालेली होती. त्यातल्या दुर्दैवाने सईबाई साहेब म्हणजे शंभू छत्रपतींच्या मातोश्री या 1659मध्ये वारल्या. त्यामुळे 72 साली ज्या वेळेला हे राजकुटुंब गडावर आलं त्यावेळेला 8 राण्या नव्हत्या, 7च राण्या होत्या. मग 7 राण्या आपल्याला आहेत हे माहिती असताना 6च महाल कसे बांधले हो. दुसरी गोष्ट, जिजाऊंना आज तुम्ही या सुनेकडे राहा, उद्या त्या सुनेकडे राहा, ती राजमाता आहे, त्यांच्यासाठी वेगळ्या महालाची गरज आहे. पुढे शंभू राजांचं लग्न झालं आहे, त्यांना भवानी नावाची मुलगी पण झालेली आहे, तर त्यांनाही वेगळी महालाची गरज आहे.
तेव्हा 7 राण्या, संभाजीराजांचं कुटुंब आणि जिजाऊ मासाहेब यांच्यासाठी कोणची वेगळी व्यवस्था केली नसणार हे कसं शक्य वाटतं आपल्याला? नाही शक्य. आणि राजे वेगळे राहत होते आणि राण्या वेगळ्या राहायच्या असं काही नाही. आणि त्या सो कॉल्ड राजे आणि राण्यांच्या मधल्या भागामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची बऱ्याक आहे. त्यामुळे बरं गंमत की त्या राणीवशात तुम्ही जाऊन उभे राहा. काय काय गमती दिसतात, खूप खूप गमती आहेत. आपण पालखी दरवाज्याने वर आलं, ते एका मागोमाग एक 2 दरवाजे आहेत, 29 पायऱ्या आहेत मध्ये जिना. पहिला जो महाल आहे त्यात एकच ज्योत आहे आणि उरलेल्या 5 महालांमध्ये 2-2 ज्योती आहेत. मग असं आवडती ना आवडती असं काही असतं का? पहिले 4 महाल, पहिले 2 महाल हे बाकीच्या महालांपासून विभक्त आहेत, म्हणजे इंडिपेंडंट आहेत. त्यांना स्वतःची वेगळी प्रवेशद्वार आहेत आणि तेवढे एकच प्रवेशद्वार आहे. उरलेले शेवटचे 4 आहेत, मेणा दरवाजाच्या बाजूचे जे 4 आहेत ते मात्र एकमेकांना जोडलेले आहेत. मग एखाद्या माणसाची तसं पटत नाही म्हणून त्याला विभक्त असं काही त्याला कशी तुम्ही याची उत्तरं शोधणार? तरीसुद्धा पहिले जे पालखी दरवाजाकडनं आल्यावर पहिले जे 4 महाल आहेत त्यातले 2 विभक्त, 2 जोडलेल्यांपैकी त्यांना 8-8 शौचकूपाची व्यवस्था आहे. शेवटच्या 2 महालांना 4-4च शौचकूप आहेत. तर हे सगळं विसंगत वाटतं आपल्याला. एक गोष्ट नक्की आहे की तिथे व्हेंट पाईपची व्यवस्था आहे, अत्यंत मॉडर्न त्यावेळचे असे तिथे हे शौचकूप आहेत. पण एवढे विचार करून बांधलेल्या शौचकूपांच्या इथे साधं हात धुवायला मोरी नाही आहे कुठे, किंवा स्नान करायला जागा नाही आहे, स्नानगृह नाही आहे. मग यातनं काय निष्कर्ष काढता येईल आपल्याला? आणि तुम्ही एखाद्या कुठल्याही 6 महालातल्या एका महालामध्ये जाऊन उभे राहा, बसा आणि मी म्हणतो त्या दृष्टीने विचार करा. त्याची जी ज्योती आहेत ना ती सुघड दगडाची नाही आहेत, चांगल्या पद्धतीने घडवलेले दगड नाही आहेत, ते आहेत सामान्य पद्धतीचे आहेत. आणि तिथे जर एखादी व्यक्ती वावरत असेल तर सगळ्या बाजूनी उंचच उंच भिंती, काही काही ठिकाणी तर 20-20, 22-22 फूट उंचीच्या भिंती आहेत. म्हणजे आत राहणाऱ्या माणसाला बाहेरचं काहीही दिसू नये असा पक्का बंदोबस्त तिथे केलेला आहे. एक तो पालखी दरवाजा ते मेणा दरवाजा इथे काही फार लोकांची जाय नाही आहे, तेव्हा त्या बाजूच्या दारात बसणं आपल्याकडे ते योग्य समजलं जात नसे. त्या दारात बसून किंवा दारात उभं राहून ते जाण्या येणाऱ्यांची गंमत पाहत होते, हेही शक्य नाही. मागच्या बाजूला 2 झरोके आहेत, एक तो शौचकूपात जातो, दुसरी उघडा खिडकीसारखा भाग आहे. तिकडनं बघितलं तर दुसऱ्याचं शौचकूपच येणार आहे हो डोळ्यासमोर. मग राणीने काय हे पाहायचं का? तर हे विचित्र वाटतं. म्हणजे थोडा विचार केला तर हे बरोबर नाही आहे, हा राणीवसा नाही आहे. राणीवसा वेगळा असल्याचा एक ऐतिहासिक पुरावा कोणीतरी दाखवावा आणि मग मी म्हणतोय त्याला प्रतिवाद करायला सुरुवात करायला काही हरकत नाही. आता आपण मग ते काय आहे, राणीवसा नाही मानला, म्हणजे 6 राण्या मुक्त सगळं जात. मग काय आहे? शिवाजी महाराज हे राजे होते, स्वतंत्र सार्वभौम राज्याचे अधिपती होते. त्यांच्याकडे आपल्याकडे एखाद दुसराच पाहुणा येतो, त्यांच्याकडे खूप माणसं येत असणार. त्यांच्या भोजनाची व्यवस्था, प्रत्येकाला पाट, ताट, वाटी, तांब्या, भांडं, वाढण्याची भांडी, काय अनेक गोष्टी, कदाचित टेकायला पाट, बसायला पाट, समोर चौरंग, त्याच्यावर ताट, काही असेल. म्हणजे याच्यासाठी सुद्धा काहीतरी एक सामान लागणार. ते रोज ते घरामध्ये ठेवून उपयोग नाही, लागेल त्या दिवशीच आणायचं आहे. बरं एवढे नोकर चाकर आहेत, त्या सगळ्या व्यवस्थेसाठी एक जागा लागेल. स्वतः शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अनेक ग्रंथ रचून घेतले गेलेले आहेत. काही इतरांनी स्वखुशीने लिहिले आहेत, काहींना त्यांना आज्ञा झाल्यामुळे लिहिले. ते ग्रंथातच उल्लेख आहेत तसे. रामायण, महाभारत, भागवत, काय अनेक पुराणं, वेद, काय जे अनेक गोष्टी असतील, तसं एक ग्रंथालय, पोथीशाळा ही आवश्यक आहे. एखादा ग्रंथ रोज लागणार नाही आहे किंवा रोज लागणारा ग्रंथ स्वतःच्याकडे ठेवतील, एरवी दुसरीकडे ठेवून ते पाहिजे तेव्हा मागवले जातील. अशी पोथीशाळा एक असू शकेल. एखाद्या व्यक्तीने काहीतरी पराक्रम केला तर त्याला काहीतरी मानाची तलवार द्यायची, ती चांगली जडावाची तलवार असायची, ती काही लढण्यासाठी वापरायची तलवार नसायची. कोणाला शिरपेस दिला जायचा, कोणाला आणखीन सलकडं द्यायला, काय अनेक गोष्टी.
त्याच्यासाठीची काहीतरी तजवीज का कोणीतरी पराक्रम केला की ते दागिना घडवायला सुरुवात करायची. त्याच्यासाठी एखादी जागा लागेल, तिथे काम करणारी माणसं लागतील, एक 10-5 शिरपेच, 8-10 सलकडी अशा गोष्टी तयार करून ठेवलेल्या असतील. काही मानाच्या म्हणजे ज्याला आपण शिरोभूषणं म्हणतो अशी करून ठेवायची असतील. मानाचे पोशाख असतात, शाली असतात, हे सगळ्याची एक वस्त्रशाळा ती कुठेतरी असायला पाहिजे. अशा अनेक गोष्टींची भांडारगृह ही या इथे होती. आणि ऑफिसला जाताना मंडळी घरनं आंघोळ बिंघोळ करून सगळं आवरून यायची. आता राजवाड्याच्या इतक्या जवळ आहे, कारण राजवाड्याशी संबंधितच या सगळ्या भांडारगृह आहेत. त्यातल्या माणसाला निसर्गविधीसाठी बाहेर जायची वेळ आली तर म्हणून तिथे फक्त शौचकूप आहेत, स्नानगृह नाही आहेत. कारण ऑफिसमध्ये गेल्यावर शॉवर बाथ असलं काही आजही करत नाही, त्याही करणं शक्य नव्हतं. त्यामुळे तिथे स्नानगृह नाहीत, तिथे फक्त शौचकूपच आहेत. आणि त्यांना जी गुप्तता बाळगायची असते त्यासाठी अशा उंच उंच भिंती आहेत. ती ज्योती फार सुघड असण्याचंही काही कारण नाही. आणि ज्या एकमेकांच्या खात्यांचे संबंध येत असतील ती 4 जोडून ठेवली. ज्यांचे एकमेकांचे संबंध येत नाहीत पण सिक्युरिटी जास्त पाहिजे त्यांच्यासाठी ते विभक्त महाल ठेवले. असा जर आपण सगळ्याचा विचार केला तर ही राणीवसा, क्वीन्स क्वार्टर्स ही तद्दन चुकीची कल्पना आहे, भ्रामक कल्पना आहे. आणि ती कोणत्याही पाश्चात्याने आपल्या डोक्यावर थापलेली आहे. आपण विचार करूया ना ते काय असू शकेल. त्याच्यासाठी आपण आर्किटेक्ट्स, इंजिनियर्स यांची फौज बसवू शकतो. वेगवेगळ्या गटांनी जाऊन ते प्रत्यक्ष पाहावं, मोजमापं घ्यावीत. चांदोरकर साहेबांनी तशी अनेक मोजमापं घेऊन नकाशे तयार केलेले आहेत. तिथे जाऊन अशी वेगवेगळी मतं असणाऱ्यांना एकत्र करून त्यांच्या चर्चेतनं काय निघतं आहे ते बघूया आपण. आणि आधार नसलेली नावं आज आपण लोकांना मुद्दाम सांगायची चुकीची, हे योग्य मला काही वाटत नाही. मग आता हे राण्या राहत कुठे होत्या? तर आज जो दरबार दालन आहे तिथे सिंहासनाचा तो उंच ओटा आहे, त्याच्या मागच्या बाजूला जो सगळा भाग आहे ते शिवनिवासस्थान आहे, ते राजनिवासस्थान आहे. 200 फूट लांब आणि 40 फूट रुंद ग्राउंड+1 अशी ती इमारत आहे. आज त्या आर्किटेक्ट्सकडनं तुम्ही बघितलं तर कुठे जिने होते हेही आपल्याला आज सांगता येतं, दाखवता येतं. त्याच्या खुणा तिथे त्या जोत्यावर दिसतात आपल्याला बघायला. शांताराम विष्णू आवळसकरांचं रायगडची जीवनकथा नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे, त्या एक कागदाचा उल्लेख केला आहे की सिंहासनाच्या मागील बाजूस असणाऱ्या माडीवर काही दारू म्हणजे तोफांची किंवा उडवायची जी दारू म्हणजे तोफगोळ्यांसाठी म्हणजे मारगिरीसाठी वापरायची दारू ठेवलेली होती. ती दमट हवेमुळे सर्द झाली. ती आता त्यांनी राईट ऑफ नाही म्हटलेलं पण ती निकालात काढली पाहिजे आणि तो 14 आणि खर्चामध्ये खर्च म्हणून मंजूर करायला पाहिजे अशा अर्थाचा तो कागद आहे. आवळसकरांच्या पुस्तकात तो आहे. तिथे त्यांनी शब्द माडीवर असा शब्द वापरला आहे. म्हणजे ग्राउंड+1 एवढे तरी 2 मजले होते का नाही माहीत नाही, पण ग्राउंडच्या वर 1 एवढा मजला असल्याची नोंद आपल्याला कागदपत्रात मिळते. आणि 200 फूट बाय 40 फूट गुणिले 2 एवढी जागा या राजकुटुंबाला राहायला काही कमी नाही आहे. आज माझ्यासारख्या चिकित्सेने रायगड पाहणाऱ्या माणसाबरोबर जर तुम्ही कधी तिथे गेलात तर तिथे एक मोरी दिसते. सध्या आपण त्याला ड्राय बाल्कनी असं म्हणतो, अशी मोरी तिथे आहे. तिथे उखळ आहे. तिथे पाटा म्हणजे पाटा वरवंटा नाही दिसत पण पाटे 2 होते, आता एकच शिल्लक आहे. 2 उखळं होती, एक शिल्लक आहे. तर पाटा, उखळ, मोरी हे फडावरच्या कारकुनांना लागणार का राणीवशाला लागणार? आणि त्या ज्या जागेत ती मोरीन ते उखळण पाटान बिटा सगळं आहे तिथे जर तुम्ही एखादी काठी रोवलीत आणि त्याला फडकं बांधून ठेवलं चिंदी तर तुमच्या असं लक्षात येईल वारा कधीही त्या बाजूनी वाड्याकडे येत नाही, राहायच्या जागेकडे येत नाही. म्हणजे धूरबीर झाला तरी तो डोळ्यात जायची शक्यता नाही. अशा बरोबर तो वारा कसा वाहतो याचा अभ्यास करून कोणत्या बाजूला मुतपाकखाना किचन असायला पाहिजे हे आपल्याला बघायला मिळतं. त्या राजकुटुंबाचं जेवण एकत्रच होत असणार. त्यामुळे ती जागा त्या ज्याला आज फडावरच्या कारकुनांचे ते ओटे म्हणतात ती जोती अत्यंत सुघड आहे. थोडी का होईना नक्षी आहे त्याच्यावर, राणी महालात नाही.
आणि या फडावरच्या कारकुनांचं एवढे कौतुक कशाला करायचं? दोन्ही बाजूला अक्षरशः असंख्य गवाक्ष आहेत, खिडक्या आहेत. ते जर आपण गंगासागरच्या बाजूला पाहिलं तरी उत्तम दृश्य दिसतं, या विरुद्ध बाजूला पाहिलं तरी तिथनं 24 तास उत्तम दृश्य दिसतं. फडावरच्या कारकुनांना बघण्यासाठी उत्तम दृश्याची सोय, आणि त्या राण्यांना बिचाऱ्यांना त्या 20-20 फुटी भिंती बांधलेल्या त्या ह्याच्यात हे नाही शक्य, असं होणं शक्य नाही. त्यामुळे संपूर्ण राजकुटुंब सिंहासनाच्या मागच्या बाजूला जो भाग आहे तिथेच राहत असलं पाहिजे. राणी वसा असा वेगळा वेगळा काही नाही. ते जेम्स डग्लसला काय म्हणायचं ते म्हणू दे, ते म्हटलेलं सुद्धा आता 150 वर्ष व्हायला आली. ते चुकीचं आहे, ते आपण मानायला नाही पाहिजे असं मला आग्रहाने सांगावंसं वाटतं. त्यानंतर तिथे सो कॉल्ड राणी वसा, त्याच्यानंतरच्या पहारेकऱ्यांच्या त्या बरॅक्स, त्याच्या शेजारी एक असं 3 भोकं दिसतात चौकोनी, आणि बरीच मंडळी सांगतात हे तुरुंग कोठड्या, अंधार कोठड्या आहेत. या इथे खतरनाक कैदी इथे ठेवले जायचे. तिथनं सरळ रेषेमध्ये शिवाजी महाराजांचं राहायची जागा ही 4-5 मीटर, 5 मीटरसुद्धा जास्तच अंतर होईल, 8-10 फुटावर आहे. त्या कैद्यांना त्या कोठडीत आत टाकल्यानंतर त्यांना निसर्गविधीला तर बाहेर काढलं पाहिजे. व प्रत्येकाचं पोट कायमच चांगलं रे असं नाही, कोणाचं पोट बिघडलं. त्या सगळ्याचा घाण वास हा शिवाजी महाराजांच्या त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या लोकांना एकदम येईल. त्यांनी नुसता आरडाओरडा करायची ही ठेवली. आज आपल्या पंतप्रधानांच्या, राष्ट्रपतींच्या घराच्या शेजारी इतक्या असे तुरुंग खतरनाक कैद्यांचे नाही ठेवले जात, त्याच्यासाठी वेगळी जागा असते, लांब ठेवले जातात. आणि ती जर वास्तू तुम्ही पाहिली तर एक बाजू सोडली तर बाकी तिन्ही बाजूंनी ती सुटावलेली आहे. ते संपूर्ण दगडी बांधकाम आहे. जर विटांचं बांधकाम असतं तर पडणाऱ्या पावसाचं पाणी पाझरून आत जाऊ शकेल. जर दगडी बांधकाम असेल तर पाझरून पाणी आत जात नाही, कारण त्या दर्जा पण व्यवस्थित भरलेल्या असतात चुन्यानी. त्यामुळे खास राजकुटुंबासाठी किल्ल्याला वेढा पडला तर 2 वर्षसुद्धा काढता येतील एवढं धान्य साठवण्याच्या त्या जागा आहेत. त्याला धान्य साठवण्याच्या कोठ्या किंवा खोल्या असं आपण म्हणू. एकीला खालच्या बाजूनी पण ते पोती ठेवणं काढणं याच्यासाठी जागा आहे. उरलेले 2 वरनं बंद करायची सोय आहे. वर तळकडे आहे, त्याला छप्पर घालण्याची सोय आहे, आणि कडेने कुठलेही त्याला ओलावा लागणार नाही अशी ती वेगळी केलेली बांधकामं आहेत. ते खास धान्य कोठार आहे राजकुटुंबासाठी, अगदी किल्ल्याच्या सर्वोच्च भागात राहणाऱ्या राजकुटुंबासाठी. रायगडावर आणखी एक गंमत बघायला मिळते. आता हे मगाशी मी जे काय राजनिवासाचा भाग सांगितला, तिथे एक पाण्याचा हौद आहे. टबबाथसारखं त्याचं आत्ताचं तरी स्वरूप दिसतं. त्याच्या शेजारी एक दरवाजा आहे. त्या दरवाज्यातून आपण बाहेर पडलं की डाव्या हाताला शौचकूप आहे, आणि समोर एक खोली आहे. त्या खोलीतला आतल्या बाजूनी जर आत आपण गेलं तर चुलाणं असतात तशा त्या जागा दिसतात. 4 आहेत, आणि त्याला खूप कोनाडे आहेत. आता तिथे आज जी पाटी लावली आहे त्याला टांगसाळ म्हणजे मिंट असं लिहिलेलं आहे. त्यावेळेला मशिनरी वापरत नव्हते. तो तांब्याचा, चांदीचा, सोन्याचा पत्रा करायचा. तो अर्धवट गरम असताना, म्हणजे अर्धवट वितळल्या अवस्थेत असताना त्याच्यावर ठोकायचं, आणि मग ते नाण्याचा शिक्का त्याच्यावर पडायचा. त्यामुळे नाणी बरोबर, म्हणजे समजा असं नाणं आपण बघितलं तर याची ही वरची बाजू आहे, तर नाणं फिरवलं तर आज वरची बाजू बरोबर त्याच बिंदूला येते. तशी या शिवकालीन नाण्यांची नाही आहे, कारण ते ठोकून ते किती ॲक्युरसी येणार, त्यात बारकावा नाही तेवढा साधता येणार. आणि अशी एक नाही, अनेक नाणी काढायची आहेत. त्यामुळे हे 24 तास ठकाक ठकाक ठकाक, आणि कुठे शिवाजी महाराजांच्या राहत्या जागेपासून 10 फुटावर. शहाणी माणसं अशी नाही योजना करत. आणि त्या काळात, आणि संडासाच्या शेजारी नाण्याला आपण लक्ष्मी समजतो, ती नाणी संडासाच्या शेजारी तयार करायची ही विकृती वाटते मला तरी. तर ते काय, तर मग ते काय होतं, तर शौचावरनं आल्यानंतर किंवा स्नानाच्या वेळेला गरम पाणी लागणार. ते राजकुटुंब आहे, त्यावेळेला गरम पाणी करण्यासाठी ती खोली आहे. रात्री पण
कोणाला जर जरूर लागली तर ते कोनाड्या तिथे दिवे ठेवता येतील आणि ती संडासाच्या जवळ असणं म्हणजे त्यांना लगेच हात धुवायला पाणी मिळणं, हात पाय धुवायला आंघोळ करायला ते पाणी तिथल्या तिथे मिळणं, याच्यासाठी ती सोय आहे. तिथेही परत ते काडी आणि त्याला चिंदी बांधली तर तिकडचा धूर कधी इकडे जात नाही, हेही तुमच्या लक्षात येतं. तर अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतात. रायगडाच्या संदर्भात दारू कोठारं हा मगाशी मी उल्लेख केलेला आहे. नगारखाना, तर नगारखाना तिथे नगारा केवढा असतो ज्यांनी पाहिला त्यांच्या लक्षात येईल. त्या अरुंद जिन्यानी 2 वळणं असताना तो वर नेणंच शक्य नाही. बरं, वर तो फॉर्म्युलेट करून जर बसवला तर तिथे एकच खिडकी आहे, त्यामुळे त्या खिडकीतनं तो आवाज जाणार, तो नेमका येईल तो जिथे राजा बसतो त्या बाजूलाच तो फक्त आवाज जाईल अशी आहे. त्याच्या वरच्या मजल्यावर तो नगारा नेणंही शक्य नाही आणि नेला तर त्याच्यावरचं छप्पर आणि ते मग तिथे मात्र सगळ्या बाजूनी खिडक्या आहेत. ते विटांचं बांधकाम आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे ते राजसभेचं प्रवेशद्वार आहे आणि बहुधा ही पूर्वीची विजय कमान होती, ती नंतर त्याच्यावर बसवली गेली असं आपल्याला दिसतं. आणि त्याच्यावर 2 शिल्प आहेत. त्यात तो गंडभेरुंडाचं शिल्प आहे, शरभाची शिल्प आहे. तो गंडभेरुंड त्या शरभानी पायात पकडला आहे म्हणजे मारला आहे त्याला. असं शिल्प शिवाजी महाराज स्वतःच्या दृष्टीपुढे कायम बसवतील असं वाटत नाही. राजसभेतला खडक, त्याच्याबद्दलही मना शंका असतात. मदारी मेहतर या तद्दन काल्पनिक पात्राबद्दल अनेक लोक संदर्भ देतात. मदारी मेहतर अशा कोणत्याही व्यक्तीचा कुठलाही उल्लेख आपल्याला मिळत नाही आणि ते आग्र्याच्या सुटकेच्या वेळेत तर तो मदारी नावाचं काय असलं काही नव्हतंच, तेव्हा ते काल्पनिक पात्र आहे. शिवाजी महाराजांच्या सिंहासनाचं काय झालं, तिथे शेजारी ती वितळवलेली जागा आपल्याला दिसते. राणूबाईचं कानेलं म्हणून एक भाग आहे, ते त्याच्याबद्दल फार बोलत नाही, आवडेसकरांच्या पुस्तकात आहे. आणि पावसाळ्यात 2 महिने 10 फुटावरचं दिसत नाही एवढं तिथे धुकट असतं. मग तिथे रायगड म्हणजे राजधानी कशी करतील शिवाजी महाराज? तर रायगडाचा पाचाड हा माचीचा भाग असल्यामुळे तिथे 10,000 वस्ती होती असे आपल्या तत्कालीन नोंदी मिळतात. त्यामुळे त्या काळात ही मंडळी खाली येऊन राहत असतील. अशा काळात शत्रू आक्रमण करणंही शक्य नाही. अशा रायगडाच्या संदर्भात अनेक शंका आहेत. त्याच्यातल्या काही गोष्टींचा मी आज इथे उकल केली आहे. तर रायगड डोळे उघडे ठेवून पाहणं अत्यंत आवश्यक आहे, त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे आणि कुठलाही अभिनिवेश बाजूला ठेवून मग आपण रायगडाकडे बघितलं पाहिजे आणि खरं काय ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. हे सगळं तुम्ही ऐकून घेतलं. या निमित्ताने तुम्हाला जर परत रायगड जाऊन पाहावासा वाटला, आत्तापर्यंत पाहिलेला नाही म्हणूनही पाहावासा वाटला, तर माझ्या या आजच्या बडबडीचं सार्थक झालं असं मी समजेन. ज्यांनी अनेक वेळा रायगड पाहिला आहे त्यांच्या मनामध्ये या शंका याव्यात, त्यांची उत्तरं त्यांनी शोधावीत आणि आपल्याला ते सगळं कळावं, यासाठी ह्याचा उपयोग होईल असं मला वाटतं. परत नेहमीसारखंच या संधीबद्दल हेरिटेज इंडिया याचं दृक्चित्रण करणारे, प्रत्यक्षात ते दाखवणारे आणि तुम्ही सगळे ऐकणारे, पाहणारे यांचे आभार मानण्यासाठी धन्यवाद. तुमच्या पुढे बोलून मी धन्य झालो यात वाद नाही.